में, कांग्रेस मैदान में, किसान के सम्मान में, कांग्रेस मैदान में, किसान के सम्मान में, कांग्रेस मैदान में, संविधान के सम्मान में, कांग्रेस मैदान में, संविधान के सम्मान में, कांग्रेस मैदान में, किसान के सम्मान में, कांग्रेस मैदान में हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। किसान के सम्मान में, कांग्रेस मैदान में राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। सर्वांना नमस्कार आणि सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत आहे। आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशतर्फे आणि धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आज इथं एक दिवसाचा किसान सत्याग्रह हा यासाठी उपोषणाला बसलेला आहे। विषय असा आहे की काही दिवसापूर्वी आपले भारताचे पंतप्रधान यांनी एक कॉम्प्रोमाइज पंतप्रधान आहे। कॉम्प्रोमाइज म्हणजे मराठीमध्ये असं म्हणता येईल की ते अमेरिकेसोबत काहीतरी त्यांचं नातं आहे, त्यांच्या काहीतरी फाईल आहेत त्यांच्याकडे, अशी भीती दाखवून अमेरिकेनं भारताच्या पंतप्रधानासोबत एक करार तयार केला आहे। या ठिकाणी आमचं एक पॉम्पलेट आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिप आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार आणि वारंवार राहुल गांधीजी जे संविधानावर भारत चालला पाहिजे, संवैधानिक अधिकार भारताच्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत याचं धोरण घेऊन आणि जे काळे कायदे राहुल गांधीने आजपर्यंत 4 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या संदर्भात काळे कायदे आणले होते, त्याच्या आंदोलन करून ते काळे कायदे निरस्त करण्याचं काम केलं। तसाच एक एक ट्रेड डील आहे, म्हणजे व्यापारी करार भारत सरकार अमेरिकेसोबत करायला चाललेला आहे, तो करार रद्द झाला पाहिजे। आम्ही कुठल्या पॉलिसीच्या विरोधात नाही आहे किंवा कुठल्या कराराच्या विरोधात नाही आहे, पण ते करार भारताच्या नागरिकासाठी आणि भारताच्या शेतकऱ्यासाठी फायद्याचे असले पाहिजेत। जो हा करार होतो आहे अमेरिकेसोबत, तो आपणाला त्यातून काहीही मिळणार नाही, सर्व फायदा हा अमेरिकेचा आहे। आपण आत्ता 50% ह्या करारामध्ये म्हटले गेले की 50% आपण त्यांना कर देतो आहे। आता त्यामध्ये कसं आहे की भारताचा शेतकरी हा गरीब शेतकरी आहे। नमस्कार, मी गणेश पवार, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस धाराशिव ग्रामीण। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली जो अमेरिकेबरोबर भारताचा करार होतोय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, त्या कराराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे एवढे युवक बसलेले आहे। हा करार हा शेतकरी आणि युवक यांच्या विरोधीच करार आहे आणि त्यासाठी आम्ही युवक रस्त्यावर उतरून या ठिकाणी एक दिवसीय सत्याग्रह या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करतोय। हा करार शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे उपयोगाचा नाहीये। या करारामुळे जे काही आपले अल्पदरू शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होणार आहे आणि यामुळे जो काही शेतकरी कोरडवाहू आहे तो परत रोजगार करावा लागेल, त्याला शेतवाडी विकावं लागेल आणि यामुळे खूप मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे या कराराच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहे।